मौजे वलांडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथील मुस्लिम समाजाला कब्रस्तानाच्या हक्कावरून मोठ्या अन्यायाचा सामना करावा लागत आहे। गावातील सर्वे नंबर 63 मधील कब्रस्तानची जमीन शासन अभिलेखात स्पष्ट असूनही मृतांना दफन करण्यास अडथळे निर्माण केले जात आहेत। यामुळे संतप्त समाजाने अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ठणठणीत आवाज उठवला आहे। ग्रामपंचायत नोंदी, फेरफार दाखले आणि सातबारा उतारा यामध्ये ही जमीन कब्रस्तान म्हणून नोंदलेली असतानाही शेजारील एक व्यक्ती वारंवार जबरदस्ती करून दफनविधीला अडथळा निर्माण करतो। या व्यक्तीकडून जमिनीवर बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत असून भूमी अभिलेख कार्यालयातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याची चर्चा आहे। 10 नोव्हेंबर 2022 रोजी शासनाकडे 7,500 रुपये भरून अधिकृत मोजणी अर्ज दाखल करण्यात आला। मोजणी पूर्ण झाली तरी आजतागायत सीमारेषा निश्चित झाली नाही। 118 नागरिकांच्या सामूहिक निवेदनानंतरही ठोस कारवाई न झाल्याने समाजात तणाव वाढला आहे। या अन्यायकारक वागणुकीविरोधात समितीने 15 सप्टेंबर 2025 पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी पाशामिया यांनी स्पष्ट केले की मरण हवं तर शांततेत तरी दफन करायला द्या। शासनाने यावर तातडीने कारवाई केली नाही तर कायदा सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदार प्रशासन राहील। समितीच्या प्रमुख मागण्या आहेत: सर्वे नंबर 63 मधील कब्रस्तानची दगड गाळून अधिकृत आखणी करून मुस्लिम समाजाला ताबा द्यावा। देवणी भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तातडीने लावावा। दरम्यान समितीच्या शिष्टमंडळाने उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव यांची भेट घेतल्यानंतर लातूर अधीक्षक भूमी अभिलेख यांना तातडीने आदेश देण्यात आले आहेत। देवणी उपअधीक्षकांना 7 दिवसात सीमारेषा निश्चितीचा नकाशा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र प्रत्यक्षात ही कार्यवाही कधी होणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे। सदर प्रकरण आता केवळ जमिनीचा वाद राहिला नसून धार्मिक स्वातंत्र्य, कायदा सुव्यवस्था आणि मानवतेचा प्रश्न बनला आहे। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास सामाजिक तणावाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।